श्री स्वामी समर्थ. मी आहे प्रियंका. 8 मार्च 2024 रोजी आहे महाशिवरात्र. महाशिवरात्री संदर्भातल्या A to Z तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. अगदी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही डोक्यावर पाणी घ्यायचं का? आणि तुम्ही जर प्रेग्नेंट आहात तर त्या दिवशी उपवास करायचा का? पूजा करायची का व त्याचे नियम व ती पूजा कशी करायची? शिवपूजामध्ये काय वापरायचं व उपवास दिवस-रात्र म्हणजे 24 तास करायचा का? उपवास कधी सोडायचा व या पूजेचे नियम काय आहे? तसंच उपवासाच्या दिवशी काय खावे व काय खाऊ नये? तसेच तुम्हाला जर पिरियड्स असतील तर त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा का व काय सेवा करायची? तसंच तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे व काय सेवा करायची आहे ती या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असा एकही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही का त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही. महाशिवरात्री हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्वत असल्याने महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री शिवशंकरांनी रुद्ररूप धारण केले होते. यामुळे या तिथीला महाशिवरात्र किंवा कालरात्र असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रभाव प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूंचे परिवर्तनही शुभ मानले जातात. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथांची आवडती तिथी आहे. हरिनाम मृग नक्षत्र म्हणून आणि प्रार्थनाला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस महाशिवरात्रीचा. महाशिवरात्रीच्या व्रताची सुरुवात आहे ती म्हणजे महाशिवरात्रीच्या अगदी सकाळी प्रारंभ होते. महाशिवरात्रीला जागरणाचे फार मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. हे व्रत इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. त्यामुळे या व्रताचे जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका सुद्धा करतात. असे मानले जाते की ज्या मुलींचे विवाह जुळत नाही तर हे व्रत केल्याने त्यांचा विवाह जुळण्यात मदत होते. तसेच महाशिवरात्रीचे हे व्रत केल्याने आपल्या मनाप्रमाणे वर प्राप्त होतो असेही मानले जाते. तुमच्या घरात जर लग्नाजोगे मुलं-मुली असतील तर त्यांनाही हे व्रत करायला सांगा. तसेच आमच्याकडे तर अगदी लहान मुलांपासून हे व्रत करतात. तसेच तुम्हाला हा व्रत करणं शक्य असेल तर हा व्रत आवर्जून करा. तुम्हाला वर्षातून एकही व्रत करणं शक्य नसेल किंवा उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही हे महाशिवरात्रीचं व्रत केलं आणि तसेच वर्षातून 2 मोठ्या एकादशा असतात याही केल्या तरी चालतात. हे 2 व्रत वर्षातून केले तरीही चालतील. तसेच महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवश्यक करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तुम्ही तो अभिषेक साध्या पाण्याने करा, पंचामृताने करा किंवा उसाच्या रसाने करा. कोणत्याही द्रव्याने करा. कारण की शिवशंकर भगवान हे खूप भोळे आहे. त्यांचं असं काहीच नाही की या कशाने अभिषेक करा, असं करा की तसं करा, असं काहीच नाही आहे. आणि उसाच्या रसाने केला तरही खूपच उत्तम. पंचामृत म्हणजे मध, दूध, दही, साखर आणि भोलेबाबांचा अभिषेक पाण्यानेही केला तरीही चालेल. तसेच महादेवांना चंदनाचा वृक्ष किंवा बेलाचा वृक्ष खूप प्रिय आहे. तसंच तुम्ही बेलाचं पान किंवा बेलाचं फळ हे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंभूंना अर्पण करू शकतात. किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक बेलाचं झाड लावू शकतात किंवा एक चंदनाचं झाडही लावू शकतात. तसेच ते झाड लावताना तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोलत बोलत तुम्हाला ते झाड लावायचं आहे. तुम्ही ते झाड तुमच्या घरासमोर किंवा एखाद्या मंदिराच्या बाहेर
ते झाड तुम्ही तिथे लावू शकतात. ते झाड मोठं म्हणजे त्याची तुम्ही काळजी घेऊन त्याला मोठं करू शकतात. तसंच त्या झाडाला तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि ते झाड जसं जसं मोठं होईल तशी तशी तुमची प्रगती होत जाईल असं मानलं जातं. तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला बेलाचं झाड लावणं शक्य झालं तर तुम्ही हे झाड नक्कीच लावा. याने तुमच्या घरात प्रगती होईल व तुम्हाला कोणत्याही कामात अडथळे येणार नाही. कवठ हे महादेवाला खूप प्रिय आहे. तसंच बेलाचं फळ किंवा नारळ हेही महादेवाला खूप प्रिय आहे. दिवशी चंदनाचं झाड किंवा बेलाचं झाड कोणाला दान म्हणून लावायला दिलं, तसेच त्यांनी ते झाड लावलं व त्याची काळजी घेतली, ते झाड जसं जसं मोठं होत जाईल तशी तशी तुमची प्रगती देखील होत जाईल असे मानले जाते. तसंच मूठभर तांदूळ महादेवाला अर्पण करावे आणि केळी ही महादेवाला खूप प्रिय आहे. तसेच खडीसाखर महादेवाला अर्पण करावे आणि शुभ्र वस्त्र हेही महादेवाला अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करू शकता, रुद्राभिषेक करू शकता. तशीच आपल्याला घरी पूजा करायची असेल तर एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे. त्यावर थोड्या अक्षता ठेवून शिवलिंग ठेवायचं आहे. म्हणजेच पिंड ठेवायची. पिंडेचं तोंड जे आहे म्हणजे जिथून पाणी खाली गळतं ते तोंड आपलं उत्तरेकडे असलं पाहिजे. तर तुम्ही ओम नमः शिवाय बोलून त्या पिंडीवर अभिषेक करू शकतात व तसेच त्या पिंडीला आपण बेलपत्र, बेलाचं फळ किंवा नेहमी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही देवारातही पिंड ठेवली असेल तर त्या पिंडीचं तोंड उत्तरेकडेच. तसेच तुम्ही मूठभर तांदूळही महाशिवलिंगावरती अर्पण करू शकतात आणि आपण वस्त्रमाळ करत असतो. इतर वेळेस आपण त्या वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावत असतो, पण यावेळेस ते हळदी कुंकू न लावता तशीच वस्त्रमाळ तयार करून शिवलिंगावर अर्पण करू शकतो. तसेच त्या दिवशी शिवस्तुती याचा पाठ करावा. हा पाठ केल्याने लवकर फलदायक म्हणजेच लवकर फळ आपल्याला त्याचं प्राप्त होतं. त्यामुळे त्या दिवशी शिवस्तुती याचं पठण करावं. तसेच शिवलिंगावर बेल अर्पण करत्यावेळी तुमच्याकडून जर काहीच पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचाही जप करू शकता. याने शिवशंभो लवकरच प्रसन्न होतात. आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्हीही करू शकतात. तसंच शिवकवच ही पठण केलं तेही तुम्हाला लवकरच फलदायी आहे. कारण शिवमहापुराणानुसार शिवपूजेत आपल्याला चुकूनही शंखाचा उपयोग करायचा नाहीये. तसाच शिवलिंगावरती हळदी कुंकाचा वापर करायचा नाहीये. तुम्ही भस्म किंवा चंदन हे शिवलिंगावर अर्पण करू शकतात. तसंच शिवलिंगावर तुळशीपत्रही अर्पण करायचं नाहीये. तसंच नारळाचं पाणी त्यानेही शिवलिंगावर अभिषेक करायचा नाहीये आणि आपण दुधाने अभिषेक. शिवपूजेत शंखाने महादेवाला जल अर्पण करायचं नाहीये. उकळलेलं दूध न वापरता आपण कच्चं दूध म्हणतो ते दूध महाशिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तसंच एक ही गोष्ट लक्षात ठेवा की केवड्याचं फूल हे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे शिवलिंगावरती कधीच अर्पण करायचं नाहीये. त्याचबरोबर शेंदुराचा वापरही आपण शिवलिंगाच्या पूजेमध्ये करू शकत नाही. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महाशिवरात्रीचा उपवास हा तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवर्जून करा. महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे आपल्याला 24 तास म्हणजे तुम्ही सकाळी उपवास पकडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपवास सोडायचा असतो. बाकीच्या व्रतांचं कसं असतं, सकाळी उपवास आपण पकडतो आणि तो उपवास संध्याकाळी सोडतो. तर या व्रताचं तसं नसतं. या व्रतांचं दुसऱ्याच दिवशी उपवास सोडायचा असतो. तसंच भगर महाशिवरात्रीच्या दिवशी व सोमवारी आपण उपवासाला भगरही खाऊ शकत नाही. तर भगर आपण उपवासाला खायची नाही हे लक्षात राहू द्या. तसंच उपवासाला खिचडी, फळं, दूध, कॉफी, चहा हे सगळं तुम्ही घेऊ शकतात
आणि जर तुम्हाला खूप गोळ्या वगैरे असतील तर हा उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आणि गर्भवती महिलांनी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच हा व्रत करायचा आहे. तुम्हाला झेपत असेल तरच करायचा आहे, कारण की हा व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. तसंच तर आपल्याकडून हा उपवास करणं शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी लसूण, कांदा व बाहेरचे काही पदार्थ आहेत ते आपल्या घरामध्ये आणू नका व लसूण, कांदा हे पदार्थांमध्ये घालू नका. जर तुम्हाला उपवास करणं शक्यच नाही आहे तब्येतीमुळे, आपली तब्येतीची काळजी तर घेतलीच पाहिजे आपण सगळ्यांनी, तर तुम्ही फक्त शिवाची आराधना करू शकतात व शिवलीला अमृत वाचू शकतात. शिवलिंगावर जल अर्पण करताना हे उकळलेलं पाणी किंवा उकळलेलं दूध हे अर्पण करायचं नाही आहे. आणि शिवलिंगावर हळदी कुंकू याचाही वापर करायचा नाही आहे. महादेवाला भस्म खूपच प्रिय आहे, तर तुम्ही आवर्जून भस्माचाच वापर करा. त्याचबरोबर अखंड अक्षता म्हणजे न रंगवलेल्या अक्षता यांचा वापर आपण पूजेमध्ये करू शकतो, किंवा तुम्हाला पांढरी फुलं मिळाली त्याचाही वापर आपण या शिवलिंगाच्या पूजेमध्ये करू शकतो. तसंच बेलफळ, बेलपत्र, बेलाचं फळ आणि कौट हे महादेवाला आपण त्या दिवशी अर्पण करू शकतो. असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय. भोलेशंकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील हीच भोलेशंकरांच्या चरणी प्रार्थना. तर हा उपवास तुम्ही सगळ्यांनी नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. श्री